नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं अभ्यास गुरु या चॅनलवर। विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये अतिशय महत्त्वाचे 20 प्रश्न आपण पाहणार आहोत। 20 प्रश्नांपैकी किमान 10 प्रश्नांची उत्तरे तुम्हाला यायलाच पाहिजे। पहा, या ठिकाणी प्रश्न पहिला आहे, सुधांशु या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? सुधांशु या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? तर पहा, योग्य उत्तर आहे चंद्र। सुधांशु म्हणजे काय? चंद्र। पुढे पहा, शुक्ल पक्ष। शुक्ल पक्ष म्हणजे काय? तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे चांदण्या रात्रीचा पंधरवडा। शुक्ल पक्ष म्हणजे चांदण्या रात्रीचा पंधरवडा। विद्यार्थी मित्रांनो, यावर वारंवार प्रश्न विचारला गेला आहे, लक्षात ठेवा। तसेच हेही लक्षात ठेवा, गुराखी म्हणजे काय? गुरे राखणारा। निर्वासित म्हणजेच काय? घरदार नष्ट झाले आहे असा, त्याला काय म्हणतात? निर्वासित म्हणतात। अंगण म्हणजे घरापुढील मोकळी जागा। जी काही घरापुढे मोकळी जागा असते त्याला काय म्हणतात? अंगण असे म्हणतात। गवंडी म्हणजे घरे बांधणारा। चौक म्हणजे काय? 4 रस्ते एकत्र येतात ती जागा, त्याला म्हणतात चौक। विद्यार्थी मित्रांनो, यावर वारंवार प्रश्न विचारला गेला आहे, लिहून ठेवा। गुरे राखणारा गुराखी, घरदार नष्ट झाले आहे असा निर्वासित, घरापुढील मोकळी जागा अंगण, घरे बांधणारा गवंडी आणि 4 रस्ते एकत्र येतात ती जागा, त्याला काय म्हणतात? चौक म्हणतात, चौक। पुढे पहा, तरणी या शब्दाला समानार्थी शब्द कोणता? तरणी या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? तर पहा, योग्य उत्तर आहे सूर्य। तरणी हा जो काही शब्द आहे, हा शब्द सूर्य या शब्दाला समानार्थी आहे। तरणी, सूर्य। पुढे पहा, ग्रामपंचायतीस आपले वार्षिक हिशेब कोणापुढे सादर करावे लागतात? ग्रामपंचायतीस आपले वार्षिक हिशेब कोणापुढे सादर करावे लागतात? तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे ग्रामसभा। ग्रामसभा। पुढे पहा, व्योम या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? व्योम या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? योग्य उत्तर आहे आकाश। व्योम म्हणजे काय? आकाश। पुढे पहा, खालीलपैकी कोणता पर्याय अयोग्य आहे? या ठिकाणी पुस्तके आणि लेखक आपल्याला दिलेले आहेत। कोणता पर्याय अयोग्य आहे म्हणजे कोणता पर्याय चुकीचा आहे हे आपल्याला शोधायचं आहे। पहा, या ठिकाणी पहिला पर्याय आहे बावनकशी, काव्य फुले, सुबोध रत्नाकर, सावित्रीबाई फुले। विद्यार्थी मित्रांनो, बावनकशी, काव्य फुले आणि सुबोध रत्नाकर या पुस्तकांचे लेखक कोण आहेत? सावित्रीबाई फुले। बरोबर आहे का? तर 100% बरोबर आहे, लक्षात ठेवा। बावनकशी सावित्रीबाई फुले यांचं आहे, काव्य फुले सावित्रीबाई फुले यांचं आहे आणि सुबोध रत्नाकर सावित्रीबाई फुले यांचं आहे। म्हणजे या ठिकाणी पहिला पर्याय बरोबर आहे। दुसरा पर्याय पहा, गीतारहस्य लोकमान्य टिळक। गीतारहस्य या ग्रंथाचे लेखक लोकमान्य टिळक आहे। बरोबर आहे का? 100% बरोबर आहे। तिसरा पर्याय पहा, बटाट्याची चाळ, 3 पैशांचा तमाशा, पु ल देशपांडे। आता बटाट्याची चाळ हे कोणाचं आहे? पु ल देशपांडे यांचं आहे। बरोबर आहे का? 100% बरोबर आहे। 3 पैशांचा तमाशा पु ल देशपांडे यांचा आहे। बरोबर आहे का? 100% बरोबर आहे। या ठिकाणी जे काही 3ही पर्याय दिलेले आहेत ते 3ही पर्याय बरोबर आहेत। आपल्याला काय विचारलं? कोणता पर्याय अयोग्य आहे म्हणजे कोणता पर्याय चुकीचा आहे? तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे यापैकी नाही। लक्षात ठेवा, योग्य उत्तर आहे यापैकी नाही। पुढे पहा, नकाशावर कोणती दिशा दाखवण्यासाठी बाणाची खूण असते? नकाशावर कोणती दिशा दाखवण्यासाठी बाणाची खूण असते? योग्य उत्तर आहे उत्तर दिशा। उत्तर दिशा। पुढे पहा, परीक्षा घेण्याची सुरुवात डॅश डॅश या देशाने केली।
परीक्षा घेण्याची सुरुवात कोणत्या देशाने केली? तर चीन या देशाने केली. पुढे पहा, अंग दर्शविणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय होतो? अंग दर्शविणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय होतो? तर पहा, योग्य उत्तर आहे एखाद्या कामाशी आपला काही संबंध आहे हे दाखविणे. अंग दर्शवणे म्हणजे एखाद्या कामाशी आपला संबंध आहे हे दाखवणे म्हणजे काय? अंग दर्शविणे. पुढे पहा, स्थानिक स्वराज्य संस्थांना लोकशाहीचा पाळणा असे म्हटले जात असून त्रिस्तरीय पंचायत राज पद्धतीतील सर्वोच्च स्तरावर कार्यरत असलेली संस्था कोणती? स्थानिक स्वराज्य संस्थांना लोकशाहीचा पाळणा असे म्हटले जात असून त्रिस्तरीय पंचायत राज पद्धतीतील सर्वोच्च स्तरावर कार्यरत असलेली संस्था कोणती? तर पहा, योग्य उत्तर आहे जिल्हा परिषद. जिल्हा परिषद. पुढे पहा, दादाभाई नौरोजींनी रास्त गोफ्तार हे साप्ताहिक कधी सुरू केले? दादाभाई नौरोजी यांनी रास्त गोफ्तार हे साप्ताहिक सुरू केलं होतं. ते कधी सुरू केलं होतं? तर 1861. साल लक्षात ठेवा, 1861. पुढे पहा, येन हे कोणत्या देशाचे चलन आहे? येन हे कोणत्या देशाचं चलन आहे? योग्य उत्तर आहे जपान. जपान. पुढे पहा, आधुनिक भारतात स्थानिक स्वराज्य सरकार कोणी सुरू केले? आधुनिक भारतात स्थानिक स्वराज्य सरकार कोणी सुरू केले? योग्य उत्तर आहे लॉर्ड रिपन. लॉर्ड रिपन. पुढे पहा, लाल बहादूर शास्त्री यांच्या समाधीस्थळास डॅश डॅश असे म्हणतात. लाल बहादूर शास्त्री यांचं जे काही समाधीस्थळ आहे त्या समाधीस्थळास काय म्हणतात? तर विजय घाट. काय म्हणतात? विजय घाट. पुढे पहा, मेगॅस्थेनिसने मौर्य साम्राज्यावर कोणता ग्रंथ लिहिला? मेगॅस्थेनिसने मौर्य साम्राज्यावर कोणता ग्रंथ लिहिला? योग्य उत्तर आहे इंडिका. इंडिका. पुढे पहा, ग्रंथ हा शब्द कोणत्या भाषेतील आहे? ग्रंथ हा शब्द कोणत्या भाषेतील आहे? योग्य उत्तर आहे संस्कृत भाषा. लक्षात ठेवा, ग्रंथ हा शब्द संस्कृत भाषेतील आहे. पुढे पहा, 50 वर्ष ब्रिटिश राज्य तोवर टिकेल तर ना हे उद्गार खालीलपैकी कोणाचे आहे? 50 वर्ष ब्रिटिश राज्य तोवर टिकेल तर ना हे उद्गार खालीलपैकी कोणाचे आहे? तर पहा, योग्य उत्तर आहे स्वातंत्र्यवीर सावरकर. स्वातंत्र्यवीर सावरकर. पुढे पहा, बेसॉल्ट या खडकाचे वितरण होऊन डॅश डॅश ही मृदा तयार झाली आहे. बेसॉल्ट या खडकाचे वितरण होऊन डॅश डॅश ही मृदा तयार झाली आहे. योग्य उत्तर आहे रेगूर मृदा. रेगूर मृदा. पुढे पहा, भारतातील सर्वात मोठे रेल्वे जाळे कोणत्या राज्यात आहे? योग्य उत्तर आहे उत्तर प्रदेश. भारतातील सर्वात मोठे रेल्वे जाळे उत्तर प्रदेश या राज्यामध्ये आहे. पुढे पहा, गदर पक्षाची स्थापना कोणी केली? गदर पक्षाची स्थापना कोणी केली? तर लाला हरदयाळ यांनी. लाला हरदयाळ यांनी गदर पक्षाची स्थापना केली. पुढे पहा, राष्ट्रीय एकता दिवस कोणाच्या जयंतीनिमित्त साजरा होतो? राष्ट्रीय एकता दिवस. योग्य उत्तर आहे सरदार वल्लभभाई पटेल. सरदार वल्लभभाई पटेल. विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे या व्हिडिओमध्ये एकूण 20 प्रश्न आपण पाहिलेले आहेत. हे सर्व प्रश्न वारंवार परीक्षेमध्ये विचारले गेले आहेत. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की एक लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.